पुढच्या वर्षी युरोपला जायचं ठरवताय? अहो मग विचार कसला करताय? युरोप बघण्याचं तुमचं स्वप्न साकार करा. 30 वर्षांचा भक्कम अनुभव मँगो हॉलिडेज. मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांचं नाव निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती. संध्याकाळपर्यंत नाव शिक्कामोर्तब होणार. फडणवीस जर मुख्यमंत्री होत असतील तर स्वागतार्ह बाब. आमची भूमिका महायुतीच्या बाजूने. मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचं नाव निश्चितीवर अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत असतील तर आम्हाला वाईट वाटण्याचं कारण नाही, आम्हाला आनंदच आहे. अनिल पाटील यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री पदाच्या 2 फॉर्म्युल्यावर महायुतीच्या बैठकीमध्ये चर्चा. मुख्यमंत्री पदाच्या 2.5 वर्ष आणि 2-2-1 अशा फॉर्म्युल्यावर देखील चर्चा झाल्याची माहिती. मुख्यमंत्री पदाचा काही फॉर्म्युला ठरला नाही. 3ही नेते बसून मुख्यमंत्री पदावर चर्चा करू. मुख्यमंत्री पदाच्या फॉर्म्युल्याच्या चर्चांवर अजित पवार यांची प्रतिक्रिया. तर 27 तारखेच्या आत सरकार स्थापन झालं पाहिजे असं काही नाही, अजित पवार यांचं वक्तव्य. मुख्यमंत्री पदासाठीच्या 2-2-1च्या फॉर्म्युल्यावर कोणतीही चर्चा नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. सुरुवातीच्या पहिल्या वर्षी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदावर कायम ठेवलं जाईल. त्यानंतर 4 वर्ष भाजपकडे मुख्यमंत्रीपद जाईल. जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर रोहित पवार यांचं वक्तव्य. मुख्यमंत्री पदासाठी महायुतीमध्ये फडणवीसांना वाढता पाठिंबा. रत्नाकर गुट्टे, विनय कोरे, अशोकराव माने, रवी राणा त्याचबरोबर शिवाजी पाटील यांचा पाठिंबा. 5 आमदारांच्या पाठिंब्यामुळे भाजपची संख्या आता 137 वर. मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांच्या नावालाच पसंती. अजित पवारांना मुख्यमंत्री बनवावं अशी आमची इच्छा. तर मी 4थ्यांदा जिंकलो, मला मंत्री करा. नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावं. शिवसेना आमदारांच्या बैठकीत सूर. आमदारांच्या मागणीनंतर काम सुरू असल्याचं शिंदेंचं सूचक वक्तव्य. महायुती सरकारनं अनेक कलाकारांचे प्रश्न सोडवले. सांस्कृतिक मंत्री आपल्याकडे घ्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संस्कृती विभागाची अजित पवार यांच्याकडे मागणी. नव्या सरकारमध्ये सोलापूर जिल्ह्याला 2 मंत्रिपदाची अपेक्षा. मागील 5 वर्षांमध्ये जिल्ह्याला एकही मंत्रिपद न मिळाल्यामुळे सोलापूरकर नाराज. भाजपच्या 2 आमदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता. महायुती सरकारमध्ये बावनकुळे महाजन संभाव्य मंत्री असणार. महायुती सरकारमधील संभाव्य मंत्र्यांची नावं समोर. शेलार, मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण संभाव्य मंत्री असणार. सूत्रांची माहिती. कोल्हापूरच्या चंदगडमध्ये अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांचा भाजपला पाठिंबा. अपक्ष आमदार शिवाजी पाटलांनी फडणवीसांची सागर बंगल्यावर भेट घेतली. महायुतीमध्ये 6 ते 7 आमदारांमागे 1 मंत्रिपद. भाजपला 22 ते 24, शिंदे गटाला 10 ते 12 तर अजित पवार गटाला 8 ते 10 मंत्रिपदं मिळणार. सूत्रांची माहिती. महायुतीच्या 6 नेत्यांची विधान परिषदेवर वर्णी लागणार. विधानसभेमध्ये डावललेल्यांना विधान परिषदेवर संधी. विधान परिषदेवरील आमदार विधानसभेमध्ये निवडून गेल्यानं भाजपच्या 4 तर शिवसेना आणि राष्ट्रवादीची प्रत्येकी 1 जागा रिक्त. पुणे जिल्ह्याला किती मंत्रिपदं मिळणार याकडे सगळ्यांचंच लक्ष. चंद्रकांत पाटील, दिलीप वळसे पाटील पूर्वीच्या सरकारमध्ये मंत्री तर राहुल कुल, महेश लांडगे, माधुरी मिसाळ, विजय शिवतारे यांच्या नावांची देखील चर्चा. देवाभाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत अशी जनतेची इच्छा. भाजपचे नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांची प्रतिक्रिया. प्रीतिसंगम इथं रोहित पवार आणि अजित पवार यांची भेट. तर काकांचं दर्शन घे म्हणत ठाण्या थोडक्यात बचावला. माझी सभा झाली असती तर काय झालं असतं. अजित पवारांचं मिश्किल वक्तव्य. कर्जत जामखेडमध्ये मी कटाचा बळी ठरलो. माझा पराभव हा नियोजित कट होता. अजित पवार कटामध्ये सहभागी असल्याचा राम शिंदे यांचा आरोप. रोहित पवार मस्तीमध्ये आणि खोटं बोलत आहेत. मतदारसंघामध्ये येऊ नका अशी काकांना पाय धरून विनंती केली होती. मिटकरींची प्रतिक्रिया. अजितदादांची सभा झाली असती तर काही प्रमाणात वर खाली झालं असतं. तर विचारामध्ये भिन्नता मात्र माझे काका आहेत. आपली संस्कृती असल्यानं त्यांच्या पाया पडलो. अजित पवारांसोबतच्या भेटीवर रोहित पवार यांची प्रतिक्रिया. टायमिंग जुळलं नाही तर माझी आणि साहेबांची भेट झाली असती. मी देखील त्यांच्या पाया पडलो असतो. प्रीतिसंगम इथं भेट न झाल्यानं अजित पवार यांची प्रतिक्रिया. नाना पटोलेंची प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची तयारी. सूत्रांची माहिती. दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठं अपयश मिळाल्यानं राजीनाम्याची पटोले यांची तयारी. नाना पटोले आज राहुल गांधी यांची भेट घेणार. राहुल गांधी आज दिल्लीमध्ये आल्यानंतर नाना पटोले यांच्या राजीनाम्यावर चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती. एका व्यक्तीवर पराभवाचं खापर फोडता येणार नाही. पराभवाची कारणं शोधावी लागतील. कोणत्या नेत्याची जबाबदारी यातून आता बाहेर पडावं लागेल. पटोलेंच्या प्रश्नावर राऊतांची प्रतिक्रिया. ईव्हीएमवर शंका येऊ नये म्हणून छोटं राज्य विरोधकांसाठी. पवारांकडून हरियाणा, काश्मीर, महाराष्ट्र
आणि झारखंडच्या निकालाचं उदाहरण देत विधानसभेच्या निकालावर शरद पवार यांचं वक्तव्य. ईव्हीएमच्या 450 तक्रारी आमच्याकडे आल्या. पोस्टल मतमोजणीमध्ये आम्ही आघाडीत होतो. पवारांनी देखील पहिल्यांदाच ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहे. राऊतांची प्रतिक्रिया. पोस्टल मताचा कौल आणि ईव्हीएमचा कौल यामध्ये तफावत, कुठेतरी पाणी मुरताय. ईव्हीएमवर बोलताना रोहित पवार यांची प्रतिक्रिया. विरोधकांचा विजय झाला की ईव्हीएमला दोष दिला जात नाही. ईव्हीएम मध्ये दोष नाही, कोर्टानेही सांगितलंय. विधानसभेतील पराभवानंतर विरोधकांच्या टीकेला अजित पवारांचं उत्तर. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज निवडणूक संचालन समितीची बैठक. दुपारी 1 वाजता भाजप प्रदेश कार्यालयात बैठकीचं आयोजन. शरद पवार विजय आमदारांची दुपारी 4 वाजता बैठक घेणार. वायबी चव्हाण सेंटरमध्ये पवारांच्या उपस्थितीत बैठक होणार. पराभवाचं चिंतन करणार. भाजपशी जवळीक फायद्याची ठरली नाही. राज ठाकरेंसोबतच्या बैठकीत नेत्यांचा सूर. राज ठाकरेंनी जाणून घेतली मतं, तर बहुतांश उमेदवारांकडून ईव्हीएमवर शंका उपस्थित. शरद पवार अजित पवार यांच्याकडून यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन. प्रीतीसंगम इतर रोहित पवारांकडूनही स्मृतीस्थळाचं दर्शन. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी. कराडच्या प्रीतीसंगमावर समाधीस्थळी अभिवादनासाठी कार्यकर्त्यांची गर्दी असणार. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने प्रीतीसंगम इथे नेते आणि कार्यकर्त्यांची गर्दी. श्रीनिवास पाटील, पृथ्वीराज चव्हाण आणि हसन मुश्रीफ यांच्याकडून यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन. नागपुरात अनिल देशमुख यांच्या घरासमोर पवार गटाला डिवचणारे होर्डिंग. महाराष्ट्राने ठरवला राष्ट्रवादीचा खरा वारसदार. अजित पवार, अजितदारा गटाचे शहराध्यक्ष प्रशांत पवार यांच्याकडून होर्डिंग्स. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करायला हवी. ज्यांना जनतेनं नाकारलं ते आपल्या सहकाऱ्यांवरही दबाव आणतात. पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर निशाणा. निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईत पुन्हा योगींचे बॅनर लागले. बटेंगे तो कटेंगे, स्ट्राईक रेट 95%, बॅनरवर उल्लेख. विधिमंडळात आम्हाला विरोधी पक्ष नेतेपद मिळणार नाही. बैठका, पत्रकार परिषद घेऊन आम्ही जनतेचे प्रश्न मांडत राहू. पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत उद्या सुनावणीची शक्यता. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा होणार सुनावणी. राष्ट्रवादी आणि पक्ष चिन्हाबाबत न्यायालय काय निर्णय देणार याकडे लक्ष. मातोश्रीबाहेर ठाकरे गटाकडून बॅनरबाजी. लढता लढता हरलो तरी हरल्याची मला खंत नाही, अशा आशयाचा बॅनर. लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांना महापालिका निवडणुकीचे वेध. महापालिका निवडणूक घेण्याची कार्यकर्त्यांची मागणी. नवीन वर्षात महापालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता, मात्र न्यायालयात 30 याचिका प्रलंबित. अशोक चव्हाण, श्रीजया चव्हाणांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट. भोकरमधून श्रीजया चव्हाण विजयी झाल्यावर प्रथमच फडणवीसांच्या भेटीला. फडणवीसांकडून चव्हाणांचा सत्कार. पुण्याच्या मुळशीचे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गंगाराम मातेरेंचा अध्यक्षपदाचा राजीनामा. संग्राम थोपटेंच्या पराभवानंतर मातेरेंचा राजीनामा. जिल्हाध्यक्षांकडे राजीनामा सोपवला. राणा जगजितसिंग पाटलांना मंत्रिपद देण्याची तुळजापुरातील शिवसैनिकांची मागणी. भावी पालकमंत्रीपदाचे पाटलांचे तुळजापुरात बॅनर. महेश गायकवाडांचा सुलभा गायकवाड कुटुंबाला इशारा. माझ्या कार्यकर्त्यांना डिवचण्याचा प्रयत्न कराल तर ईट का जवाब पत्थर से मिलेगा. महेश गायकवाडांचा इशारा. रत्नागिरी शहरात ठाकरे गटाच्या शाखेसमोर राणे समर्थकांकडून बॅनरबाजी. हिंदुत्वाचे शिलेदार अशा आशयाचे बॅनर. 5व्यांदा विजयी झाल्यानंतर आमदार संजय कुटे यांचा भन्नाट डान्स. संजय कुटेंचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे त्यासाठी विद्यार्थ्यांचा दगडूशेठ गणपतीला साखर. महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार, सर्वत्र चर्चा. नंदुरबारमध्ये राजेश पाडवींचे भावी कॅबिनेट मंत्री म्हणून झळकले बॅनर. कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी. राजेश पाडवींना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता. देवाभाऊ भावी मुख्यमंत्री. नागपूरच्या धरमपेठ परिसरात बॅनरबाजी. 12 पैकी 11 मतदारसंघात वंचित बसपाच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, तर मतदारांनी वंचित बसपावर पुन्हा एकदा अविश्वास दाखवला. नागपूर मतदारसंघातून पराभूत झालेले काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी भाजपचे विजयी उमेदवार प्रवीण दटकेंची घेतली गळाभेट. पुष्पगुच्छ देऊन पेढ्याबरोबर बंटी शेळकेंकडून दटकेंचं अभिनंदन. कोल्हापूरच्या माढ्यामध्ये अजितदारा गटाच्या मिनल साठेंसह 10 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त. डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवारांमध्ये वंचितच्या राहुल चव्हाण यांचा समावेश. महाराष्ट्र राज्याचा लागलेला निकाल धक्कादायक. महामानवांच्या बाबतीत भगतसिंग कोश्यारी यांनी केलेली विधानं महाराष्ट्र कसा सहन करणार, सचिन खरात यांची टीका. तर महायुतीच्या बाजूने लागलेला निकाल अत्यंत धक्कादायक असल्याची टीका. संतश्रेष्ठ गोरोबा काकांच्या पालखीचे धाराशिवच्या तेर इथे आगमन. ग्रामस्थांकडून पालखीचं जोरदार स्वागत. स्वागत.
वर्धा जिल्हा मुद्रक असोसिएशनच्या वतीनं मुद्रांकासाठी प्रदर्शनात व्यावसायिकांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्यात येणार. प्रदर्शनात विविध कंपन्यांच्या 200 प्रतिनिधींचा सहभाग. पुढच्या वर्षी युरोपला जायचं ठरवताय? मग विचार कसला करताय? युरोप बघण्याचं तुमचं स्वप्न साकार करा. 30 वर्षांचा भक्कम अनुभव मँगो हॉलिडेज.